नमस्कार, आवाज इंडिया चैनल में आप सभी का स्वागत है। मैं हूं हर्षित आपके साथ। मुंबई के घाटकोपर इलाके से पूर्व मंत्री और विधायक प्रकाश मेहता ने एक बार फिर राजनीति में वापसी की और दूसरी पारी खेलने के संकेत दिए हैं। पिछले विधानसभा चुनाव में प्रकाश मेहता का टिकट काट दिया गया था। मिली जानकारी के अनुसार वर्तमान विधायक पराग शाह के खिलाफ बीजेपी कार्यकर्ताओं में नाराजगी बताई जा रही है। अगले विधानसभा चुनाव में उम्मीदवारी के लिए एक बार फिर प्रकाश मेहता का नाम चर्चे में है। वहीं संकेत मिल रहे हैं कि अगर टिकट नहीं मिला तो क्या प्रकाश मेहता के ऑप्शन खुले हैं दूसरी पार्टियों में जाने के लिए। वर्तमान में घाटकोपर विधानसभा में गुटबाजी के संकेत साफ दिखाई दे रहे हैं। माझे सहयोगी मान्यवर या सभागृहात आणि काही सभागृहाच्या बाहेर माझ्या 40-45 वर्षाचा प्रवासात जे लोक व्यक्तिगत माझ्याशी जुडले गेले, वेगवेगळे पक्षात आहेत, वेगवेगळे संस्थेत आहेत, वेगवेगळे धर्माचे आहेत, संप्रदायाचे आहेत, पण आम्ही एक कुटुंब म्हणून काम करणारे, एक परिवार म्हणून काम करणारे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांचा अनेक दिवसापासून म्हणणं होतं की आपण गेली 5 वर्ष काहीच का बोलत नाही। जिथे बोलायचं होतं ते मनमोकळेपणाने मी बोललोय। काल काही वर्तमानपत्राने लिहिलंय की माझा पुनरागमन होतोय। माझी गच्छंती झालीच नव्हती तर पुनरागमनचा प्रश्नच येत नाही। ज्यांना काम करायचा अवसर मिळालाय त्यांना शांतताने काम करता यावा म्हणून पक्षाने विविध जबाबदारी माझ्यावर या 5 वर्षात दिली। मी कर्नाटकात काही महिने होतो, तेलंगणामध्ये काही महिना होतो, गुजरातला काही महिन्यात होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी। मुंबईतील अनेक कामाची जबाबदारीमध्ये सुद्धा सक्रियपणाने मी काम केलं। पण ती पक्षाची भूमिका आहे। पक्ष आणि जे काही आपलं सुखदुःख असतो ते आपण मांडत असतो। तरी कार्यकर्त्यांना एक खतखत असते, पक्ष कुठलाही असो। एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता, एखादा सिनियर कार्यकर्ता तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्याबरोबर काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला अवसर मिळालं म्हणून तुमच्याबरोबर काम करायला जेव्हा पुढचं पाऊल टाकतो तेव्हा असं म्हणतील की बाबा तुम्ही काम करूच नका, तुम्ही या गावात दिसूच नका, अन्यथा मी बसून जाईल। असो, आपण जात होतो, 2-3 दिवस गेलो, नंतर SMS आज पण तुमच्याकडे आहेत। SMS करून सांगितलं की बाबा तुम्ही घाटकोपरमध्ये फिरू नका आणि तुम्ही येऊही नका आणि कार्यक्रम पण करू नका। ठीक आहे, त्यांचे विचार जेवढे होते तेवढे त्यांनी सांगितले। त्यांचा जेवढा प्रवास होता घाटकोपर ते विद्याविहार, आता आपण बसलोय जम्मू काश्मीर पर्यंत पण गेलोय, कच्छ पर्यंत पण गेलोय। ते आपला प्रवास हा अनंत प्रवास आहे। त्यामुळे त्याचं वाईट मानून घेणं, आणि मी सांगतो तुम्हाला एक्शन येणार, रिएक्शन करायचं नाही। कुणी काही एक्शन आली आपण रिएक्शन द्यायची नाही, हे पाळलं पाहिजे। एखादा छोटा मुलगा काहीतरी बोलतो, जिद करतो, लाड करतो,
आपण तिचं ऐकून घेतो, आपण त्याच्यासमोर वाद घालत नाही, आपण त्याच्यासमोर चर्चा करत नाही. अशा प्रकारे एक लेवल असतो, एक माध्यम असतो, एक गरिमा असते की कोणाला किती समजतं आणि कोणाशी किती बोलावं या संबंधी कार्यकर्त्यांनी सचेत राहिलं पाहिजे. मी बरेच कमवले पक्षात सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा. सामाजिक जीवनामध्ये मला इतके मित्र भेटलेत, ही माझी खरी कमाई आहे. आज जसं आपण बघतो या मंचावर आणि या संपूर्ण सभागृहामध्ये, हे सगळेच माझे मित्र आहेत, मी त्यांचे मित्र आहेत. असे अनेक आलेत जे कदाचित उल्लेख करायचं राहिलं असतील, इथे येण्यासाठी राहिलं असतील, पण काही असेही आलेले आहेत. हा कार्यक्रम कसा होतोय मला माहित आहे, कोण कोण आले, मंचावर कोण कोण होते, कोण काय काय बोललेत, ते व्हिडिओ टेप पण करतात. आणि दुसरे एक मित्र जे आहेत ते आज आले नाहीत, त्यांना मी तो समजतो, पण ते काही आले नाही. त्यांनी पण सांगितलं, अरे बाबा उद्या जाऊन बघ तिथे कोण कोण लोक येतात, आपल्यापैकी कोण कोण आहे, जरा डोळे फिरवून घे. त्यातला तो कार्यकर्ता काल मला म्हणाला, बरे प्रकाश भाई आमच्यावर वोच ठेवण्यात येते. म्हटलं उलट टाकलंय, तुझ्यावर वोच ठेवलं तर तुला काय. अरे तुझ्यावर वोच ठेवायला जे लोक आहेत ना, हेही अर्ध्या रात्रीला पडद्यामागे येऊन आमच्याशी हातमिळवणी करूनच या राजकारणात काम करतात. आता सगळ्यांच्या दुकानाचं शटर मी खोलायचं असं म्हटलं, हे काही बरं नाही. मला एक किस्सा सांगतो मी, की व्यक्तिगत मला जीवनात जो आला. एक दिवस आपला पप्पू सावंत, प्रदीप सावंत हे आणि गोलतकर त्या नायडू कॉलोनी आणि पंतनगर या दोन वॉर्डात ते उभे होते. आणि निवडणुकीची सगळी सर्वे वगैरे 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 आज पहिल्यांदा बोलतोय मी ते सगळ्यांच्या समोर. रात्री मला उद्धव साहेबांचा फोन आला 10:30 वाजता. कुठे आहेस तुम्ही? म्हटलं घाटकोपरला आहे. आता येता का? म्हटलं येतो. ते काही संदेश त्यांच्याकडे गेला होता तो त्यांच्या आधारावर. आणि तिथे गेल्यावर मी बघितलं डाके साहेब आणि उद्धव साहेब दोघेही होते. मला सांगितलं प्रकाशभाई आमच्या सर्वेमध्ये आमच्या 2 सीटमध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटतो, प्रदीप सावंत आणि गोलतकर. तर म्हटलं साहेब प्रॉब्लेम येणार नाही. नाही नाही ते काय आहे, तुम्ही मित्रात म्हणून तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्ही काही लोकांना उभे केलेत आणि म्हणून आमची सीट पडणार. माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते. म्हटलं साहेब तुम्ही चिंता करू नका, दोन्ही सीट निवडून येणार यासाठी मी जे काही प्रपंच केलाय ते केलाय. पण आता तुम्ही खालती काहीतरी सांगू नका. तुमच्या माझ्यामध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो 2 सीट तुमची येणार. खाली लोकांना वाटायचं प्रकाशभाई फुटलेत, प्रकाशभाई गेलेत, प्रकाशभाई शिवसेनेच्या विरोधात काम करतायत. तर आमचा तो पण असेल याच्यात कुठेतरी अतुल भायाणी त्याला उभा केला होता. आणि
सुरेशच्या समोर आप्पा आप्पा असेल इथे कुठे हा? आहे हे आप्पा उभा होता. आप्पाला विनायक कदमनी सांगितलं की तू लढ, काय पाहिजे वगैरे तर खर्च बिर्च मी करतो म्हणे. म्हटलं बरं झालं. त्या लढाईमध्ये आप्पाला 1700 मतं मिळाली आणि सुरस गोलतकर 450 मतांनी निवडून आले. आप्पा उभा राहिला नसता तो गोलतकर पडले असते. तसेच त्या काळात त्याच्या आधी आणि त्या काळात आमची युतीच होती आणि त्या काळात गुजराती मानसिकता थोडी अशी होती की बाबा कमळ जर दिसत नसेल तर सेकंड प्रायोरिटी शिवसेनाला न देता दुसऱ्याला द्यावी. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट. ऐसी और खबरों को जानने के लिए देखते रहिए आवाज इंडिया चैनल. लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलें.